अम्मा, तुझी साडी किती सुंदर आणि मखमली आहे. हो, कारण ही सिल्कची साडी आहे. सिल्क हं? कुठून येतं अम्मा? झाडावरून बाबू. सिल्क झाडापासून नाही, रेशमी किड्यापासून बनतं. एवढं पण नाही माहिती, हो ना अम्मा? अगदी बरोबर नोनी. बहुतेक चिरूने कक्कून आणि सिल्कची स्टोरी नाही ऐकली अजूनपर्यंत. कुठून ऐकू अम्मा? तुम्ही ऐकवलीच नाहीये. प्लीज ऐकवा ना. हो हो, नक्की ऐकवणार. It's story time with सुधा अम्मा. द स्टोरी ऑफ सिल्क. कांची विजयनगरच्या विणकराची म्हणजे एका वीरवराची मुलगी होती, जी खूपच सुंदर आणि मेहनती होती. एकदा महाराज विद्याधरांचा मुलगा श्रीराम नगरामध्ये फिरायला निघाला आणि त्याची नजर कांचीवर पडली, जी चरख्यावर कपडे विणत होती. कांचीचे सौंदर्य पाहून राजकुमार श्रीराम तिला बघतच राहिले. त्याने अशी सुंदर आणि मेहनती मुलगी आजपर्यंत पाहिली नव्हती. म्हणून त्याने लगेचच कांचीशी लग्न करायचा निर्णय घेतला. आणि लग्न करून तिला राजमहलात घेऊन आले. कांचीसाठी महलामध्ये सगळ्या सुविधा होत्या, पण तरी सुद्धा ती खुश नव्हती, कारण लहानपणीपासून तिला स्वतःचं काम स्वतः करायची सवय होती. पण इथे तर कायम तिच्या मागे पुढे नोकर चाकर असायचे, ज्याने तिला कुठलंही काम करावं लागत नव्हतं. त्यामुळे राजमहलात राहून सुद्धा ती उदास होती. कांचीला उदास पाहून तिला खुश करण्यासाठी राजकुमारांनी तिच्यासाठी नवीन नवीन कपडे, भरपूर दागिने आणि तऱ्हेतऱ्हेची पक्वानं पाठवली. पण तरी सुद्धा कांची खुश झाली नाही. आणि एक दिवस कांची बागेमध्ये आराम करत होती. गावातलं आयुष्य किती चांगलं होतं. मी माझं काम स्वतः करत होते. आजूबाजूला किती लोक असायची बोलण्यासाठी. पण इथे ना करायला काम आहे, ना कोणी माणूस ज्याच्याशी मी गप्पा मारू शकेन. ओ, ओ, हा कसला किडा आहे? आधी कधीच नाही बघितला. कांचीने पहिल्यांदाच असला कुठला तरी किडा पाहिला होता, जो एक कुकून होता. आणि त्याच्या शरीरातून जो धागा निघत होता तो रेशम होता, म्हणजेच सिल्क होता. हे काय आहे? कुठला तरी धागा वाटतोय. किती मऊ आहे. याने तर मी किती चांगले चांगले कपडे बनवू शकते. शिपायांनो, जी राजकुमारी. या झाडावर असे जेवढे रेशमी किडे आहेत ते सगळे जमा करून घ्या आणि गरम पाण्यामध्ये टाकून त्यांचं रेशीम काढून घ्या. राजकुमारी जी, हा कीड़ा है कि राक्षस है? राजकुमारीच्या आदेशांनी शिपायांनी झाडावरून सगळे कुकून जमा करून त्यांना गरम पाण्यामध्ये टाकलं, ज्याने भरपूर रेशीम जमा झालं. हे पाहून कांची खूप खुश झाली आणि रेशमापासून कपडा बनवायला तिने एक चरखा मागवला.
हे तर अद्भुत कापड आहे. एवढं मखमली आणि सुंदर कापड मी माझ्या आयुष्यात कधी नाही पाहिलं. मी पण नाही पाहिलं आणि मला आनंद आहे की तुम्हाला हे आवडलं. मला असे अजून कपडे बनवायची इच्छा आहे. हो हो राजकुमारी, तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढं कापड बनवा. शिपायांनो, महाराणींना राज्यातले सगळे रेशमी किडे आणून द्या. आजपासून राजघराण्यातील सगळी लोक याच कपड्यापासून बनलेले रेशमी पोशाख घालतील. हो राजकुमार. आधीप्रमाणे काम केल्याने कांचीच्या चेहऱ्यावर हसू परत आलं आणि अशा प्रकारे कांचीने बनवलेले कपडे एवढे रेशमी, एवढे मखमली होते की हळूहळू त्यांची चर्चा आजूबाजूच्या राज्यांमध्ये पोहोचली आणि सगळ्यांनी ते रेशमी कापड बनवायची इच्छा दाखवली. महाराजांचा विजय असो. मी आपल्याकडे महाराज हिमाबिंदूंची एक विनंती घेऊन आलो आहे. हो हो महामंत्री, बोला. आम्ही आपल्या राज्यात बनलेल्या रेशमी कपड्यांबद्दल खूप ऐकलं आहे. महाराजांची इच्छा आहे की ते बनवण्याची विद्या आम्हाला पण सांगण्यात यावी. अखेर ज्ञान वाटण्यासाठीच तर असं. आणि आपल्या असं करण्याने आपलं नाव चारही दिशांना हो होईल. हो, का नाही. क्षमा करा महाराज, पण मला काही बोलायचं आहे. आज्ञा आहे राजकुमार. ही विद्या आपल्या राज्यातली धरोधर आहे. आपण याचा व्यापार करू शकतो, तो पण या विद्येचं रहस्य कुणालाही सांगू शकत नाही. आणि विचार करा महाराज, या अद्भुत रेशमी कापडाच्या व्यापाराने आपलं राज्य किती समृद्ध होईल. आम्ही राजकुमारांच्या या बोलण्याशी सहमत आहोत. महामंत्री, आम्हाला क्षमा करा. काही हरकत नाही महाराज. राजकुमारांनी व्यापाराची अनुमती दिली आहे, हेच आमच्यासाठी पुरेसं आहे. अशा प्रकारे विजयनगरच्या आजूबाजूच्या राज्यांमधून रेशमी कापडाचा व्यापार सुरू झाला आणि ही विद्या इतर कुठल्याही जागी पोहोचू नये म्हणून महाराजांच्या आदेशानुसार कोणालाही विजयनगरमधून रेशमी धागा किंवा रेशमी धाग्याचा किडा नगरच्या बाहेर घेऊन जायची अनुमती नव्हती आणि नाही ही विद्या सांगायची अनुमती होती. आणि रेशमी कपड्याच्या व्यापाराने विजयनगरमध्ये समृद्धी पण झाली आणि प्रसिद्धी सुद्धा. किती सुंदर साडी आहे. ही कुणासाठी आहे? तुझ्यासाठी. माझ्यासाठी. विसरलीस? आज तुझ्या पाठवणीचा दिवस आहे आणि जिथून आजूबाजूच्या सगळ्या राज्यांमध्ये रेशमी कापडाचा व्यापार होतो तिथल्या राजकुमारीला पाठवणीमध्ये रेशमी साडी तर मिळायलाच हवी ना. मला चरख्यावर रेशमी कापड बनवणं खूप आवडतं. मी फक्त साडीच नाही तर रेशमाचे किडे पण माझ्यासोबत घेऊन जाणार. म्हणजे तिथे जाऊन मी रेशमी कापड बनवू शकेन. अशी चूक करू नकोस मालिका. महाराजांचा आदेश आहे. आणि विसरलीस, राज्य सोडण्यापूर्वी सगळ्यांची झडती घेतली जाते. जर पकडली गेलीस तर अनर्थ होईल. मग मी काय करू? काहीच नाही. जेव्हाही तुला रेशमी साडी हवी असेल तेव्हा कुणाला तरी पाठवून मागवून घे. मल्लिका महाराज विद्याधरांच्या भावाची मुलगी होती, जिचं काही दिवसांपूर्वीच एका शेजाऱ्या राज्यातील राजकुमाराशी लग्न झालं होतं. रेशमी कपडे बनवण्यात कांचीला मल्लिका नेहमी मदत करायची. त्यामुळे तिची लग्नानंतरही रेशमाचे कपडे बनवायची खूप इच्छा होती. पण कुकून शिवाय हे शक्य नव्हतं. म्हणून तिने एक युक्ती काढली. आता बघते मला यांना इथून घेऊन जाण्यापासून कोण थांबवतं. ताई, तुझ्या पाठवणीची वेळ झाली आहे. जसा की या राज्याचा नियम आहे, जाण्यापूर्वी तुझी झडती घेतली जाईल. हो हो दादा, का नाही. मी तयार आहे. दासी, काही नाहीये राजकुमार. चल ताई. मल्लिका खूप चालाखीने स्वतः सोबत कुकून घेऊन दुसऱ्या राज्यात निघून गेली आणि तिथे जाऊन सिल्कचे कपडे बनवायला लागली. मल्लिकाची सिल्कचे कपडे बनवायची कला, जी ती विजयनगरमध्ये शिकली होती, ती सगळ्यांना खूप आवडली. ज्याने विजयनगर आणि महाराज विद्याधर दोघांचंही नाव दूर दूरवर पसरलं आणि तिथूनही सिल्कच्या व्यापाराला भरभराट मिळाली.
महाराज विद्याधरांना या गोष्टीची जाणीव झाली की अद्भुत विद्या लपवण्याची नाही, सांगायची गोष्ट आहे. आणि म्हणूनच त्यांनी सिल्कचे कपडे बनवायची विद्या शिकवण्यासाठी विजयनगरचे दरवाजे सगळ्यांसाठी उघडले, ज्याने आजूबाजूच्या सगळ्या राज्यांमध्ये त्यांचं नाव लोकप्रिय झालं. आता समजलं का चिरू सिल्क कसं बनतं ते? मला तर हे आधीपासूनच माहित होतं की सिल्क कुकून पासून बनतं. मी तर मस्करी केली होती आणि माझ्या त्या मस्करीमुळे अम्माची गोष्ट पण तर ऐकायला मिळाली. इफ यू लाईक दिस व्हिडिओ सबस्क्राईब टू आवर चॅनल मूर्ती मीडिया. कुठल्याही गप्पात येते मी अलगद, हवं ते चाखते, गट्टम करते, साधासा खरा खरा किस्सा सांगते. आलेच मी आंबट गोड घेऊन, चुलबुली मुलगी मी आहे आजीबाई. चुलबुली मुलगी मी आहे आजीबाई. घरची कहाणी, अरे घरची कहाणी, मी आहे ती सगळ्या ग्रंथासारखी. छोट्याशा गोष्टीत खरंच बोलेन, झुळूक होऊन एक खिडकी उघडेन, बोट हे धरून सोबत चालेन. काळ्या काळ्या अंधारी टिमटिम जळेन, अंगणातली माती मी मृदुगंध हा. घरची